रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. अखेर 19 दिवसांच्या ऐतिहासिक शिक्षक लढ्याला यश. 31 मार्च 2027 पासून वाढीव टप्पा अनुदान. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आझाद मैदानावरील संघर्षाला मिळाले यश. आमदार रोहित पवार यांच्यामुळे टप्पावाढीचा प्रश्न शासनासमोर अधिक ठळक. निर्णय प्रक्रियेला मिळाली गती. सलग 19 दिवस मुसळधार पाऊस, गैरसोयी, प्रचंड संघर्ष सहन करत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या ऐतिहासिक आंदोलनाला अखेर यश मिळालंय. राज्य सरकारने पात्र अंशतः अनुदानित शाळांना 31 मार्च 2027 पासून वाढीव टप्पा अनुदान लागू करण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या शिक्षकांसमोर करता संपूर्ण मैदानात जल्लोष उसळलाय. आंदोलनकर्त्या शिक्षकांनी एकमेकांचे अभिनंदन करत आपल्या संघर्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शासनाचा निर्णय जाहीर केला. यावेळी वाढीव टप्प्याची अनुदानाची रक्कम पात्र शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात येईल असं स्पष्ट केलं. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षक सहभागी झाले. प्रतिकूल हवामान, राहण्याच्या अडचणी, अनेक गैरसोयी असूनही शिक्षकांनी शिस्तबद्ध, संयमी आणि निर्धारपूर्ण पद्धतीने सलग 19 दिवस आंदोलन सुरू ठेवले. शासनाकडून सकारात्मक घोषणा होताच आझाद मैदानावर विजयाचा उत्साह संचारला. या आंदोलनादरम्यान विविध पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांना पाठिंबा दिला. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. शिक्षकांच्या न्याय्य मागणीसाठी ते आझाद मैदानावर रात्री उशिरापर्यंत ठामपणे उभे राहिले. शिक्षकांसोबत रात्रभर आंदोलनस्थळी थांबण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र पोलीस प्रशासनाने लागू असलेल्या नियमांची माहिती दिल्यानंतर आंदोलनात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये या भूमिकेतून त्यांनी आंदोलनस्थळ सोडले. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या आक्रमक आणि ठाम भूमिकेमुळे वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न शासनासमोर अधिक ठळकपणे मांडला होता. त्यावर निर्णय प्रक्रियेला गती मिळाली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी शिक्षक आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात चर्चांना वेग आला आणि अखेर शासनाने शिक्षकांच्या प्रमुख मागणीवर सकारात्मक निर्णय जाहीर केला. वाढीव टप्पा अनुदानाची घोषणा होताच आझाद मैदानावर उपस्थित हजारो शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. आता शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करून वाढीव टप्पा अनुदानाची रक्कम वेळेत पात्र शिक्षकांच्या खात्यात जमा करावी अशी अपेक्षा आंदोलनात सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली. ज्या शाळांची शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी होती त्या शाळांना 2023-24 किंवा 24-25ची पटसंख्या ग्राह्य धरून त्यांना सुद्धा समान टप्प्यावर आणलं पाहिजे आणि सरळ साध्या मागण्या आणि शासन करू शकतो. शासनानं शब्द दिला होता पुढील वेळी तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. जर गरज नसेल तर तुम्ही इथं का बसला आणि इथं का बसला? शासनाची जबाबदारी आहे ना शब्द दिला ते पाळायचे. तरी मला खात्री आहे की आज माननीय मुख्यमंत्री महाजन साहेब मुख्यमंत्री आज जसा आम्हाला हवा तसा निर्णय घेऊ शकतात. आज मंत्रिमंडळ बैठकीला तिकडं आमचं लक्ष आहे आणि आम्हाला निश्चित न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते. की ज्या शाळा 20 आहेत, ज्या शाळा 40 आहेत, ज्या 60 आहेत त्यांना दर वर्षाप्रमाणे 100पर्यंत होईल असं आम्ही त्याच्यासाठी आज आणि त्रुटीतल्या शाळांसाठी आज आम्ही आंदोलनासाठी इथे आपल्याला नाव काय, तुम्ही काय करता? मी शुभांगी पाटील, नाशिक व पदवीधर मतदारसंघात तुम्ही नाव ऐकून असणार आणि मी शिवसेनेची उपनेते म्हणून राज्याची उपनेते. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.